नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, ज्या पोलीस भरतीची तुम्ही किती दिवसापासून प्रतीक्षा करत आहात, ती प्रतीक्षा आता तुमची संपणार आहे मित्रांनो. हां मित्रांनो, जे विद्यार्थी भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, भरतीसाठी जे त्यांची फिजिकल स्ट्रॉंग करून घेत आहेत, जे भरतीसाठी सतत रोज अभ्यास करत आहेत मित्रांनो, अशा मित्रांसाठी आता भरतीची प्रक्रिया ही जवळ आलेली आहे मित्रांनो. त्याबाबतचा जी आर देखील निघालेला आहे. त्याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, 10 सप्टेंबरचा हा जी.आर. आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हा जी.आर. आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रामधील जी पोलीस भरती आहे, ती पोलीस भरती आता निघणार आहे, त्याची मान्यता सरकारने दिलेली आहे मित्रांनो. शुद्धीपत्रकामध्ये काय दिलेलं आहे? महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयासाठी परिच्छेद क्रमांक 4 देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो. म्हणजेच एकूण 15,631 पदे ही आता भरण्यात येणार आहे मित्रांनो. सन 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. यावेळी मित्रांनो, सन 2022, 23, 24 व 25 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे मित्रांनो, यासाठी तुम्हाला किमान 18 ते 28 पर्यंत वयोमर्यादा असायला हवी आणि कास्टसाठी 5 वर्ष ही अधिक असणार आहेत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही 12वी पास असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे सिलेबस असणार आहे त्यामध्ये अंकगणित, इंग्रजी, त्याचबरोबर मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी अशा प्रकारची जी सिलेबस आहेत ते तुम्हाला त्यामध्ये अभ्यासावे लागणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर फिजिकल टेस्ट देखील तुम्हाला त्यामध्ये द्यावी लागणार आहे. याविषयीची सर्व माहिती आपण पुढील जाहिरात आल्याच्यानंतर देणारच आहोत मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नक्कीच स्टे ट्यून राहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.